सकाळच्या नाश्त्यात मस्त मटकीची भाजी आणि चपाती बनवली आणि माझ्या भावाची मुलगी होती तिच्यासाठी खिचडी भात केलाय आणि चाललाय सकाळचा नाश्ता आमचा. आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले आहेत आणि 9:30 झालेले आहेत आणि जरा बाहेर आलो आणि बाहेर एकदम मस्त वातावरण होतं. एवढं काही ऊन अजून नव्हतं पडलं बरं का, पण होतं ऊन थोडंसं. 10-10:30 झाले होते तर आम्ही आपलं फिरत होतो बाहेर, म्हणजे असं हे केलं. कामं आवरली होती, थोडी स्वयंपाक तर राहिला होता बरं का. तर तोपर्यंत म्हणलं चला, तर इकडं गाडीवरती नाही का अनमोला माझ्या भावाच्या मुलीला फिरवत होता बघा. आणि माझी बहीण पण आपली चक्कर मारायला गेले गाडीवर. तर तिथं आमच्या शेजारच्या ताई आहेत ना, त्यांच्या तिथं थांबल्या होत्या जरा. तिथून आहे ना ह्या बारकीने काही त्या शेजारच्या ताई यांच्या झाडाचं काही तोडून आणले बघा, कैऱ्या आणि पेरू. आणि झाडाचं एकदम, तिला म्हणलं मला द्या आता, तर म्हणलं नाही नाही आता मीच खाणार. तर गेले आणि मग इथं ते म्हणलं काहीतरी खेळायचं. शुभ्रात अजून म्हणजे खेळायला आंघोळ वगैरे झाली नव्हती, तर म्हणले मी आताच नाही खेळणार. तर मग अनमोलला आणि मला म्हणायला लागली चला तू खेळायला. तर आम्ही तिच्याशी खेळायला लागलो. तर खेळून खेळून एवढी थकली आणि त्याच्यात ऊन होतं. हे बघा शुभ्रा बसली इथं आईजवळ येऊन. लहान मुलांबरोबर लहान व्हावंच लागतं आहे की नाही, लहान मुलं जसं म्हणाल तर. आणि मग हे जेवणामध्ये केलं आम्ही संध्याकाळी मटण. आज संडे म्हणलं मटण तर पाहिजेलच आहे की नाही. 2 दिवस खाऊन तर कंटाळा आला, तरी पण आणला चिकन. म्हणजे बिर्याणी वगैरे काही बनवली नाही बरं का. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा चालले आमचं दुपारचं जेवण. कारण संध्याकाळी मला सकाळी काही व्हिडिओ काढायलाच भेटला नाही, त्यामुळे आत्ता व्हिडिओ काढले. तर आज तर भरपूरच आयटम बनवलेत बघा. मटकीची भाजी बनवली, बेसन बनवलं, गवारीची शेंग, काकडी, कच्ची कांद्याची पात खायला घेतली. आणि काकडी एवढी कडू निघाली, गावरान काकडी. दुपारच्या जेवणानंतर सिद्धीताई म्हणजे माझी बहीण कोंबड्यांना जरा पाणी टाकायला लागली. लय उन्हाने तापते ना घर, उन्हातच आहे ना त्यांचं घर. त्याच्यामुळं काय केलं, जरा मोटर चालू केली, त्या घराच्या वर अशी पोती ठेवलेली, त्या पोत्यांवर पाणी सोडलं का ते 1-2 तास सुकेपर्यंत त्यांना जरा गारवा लागेल. आजूबाजूला पण पाईपाने पाणी मारलं जरा, का तर त्यांना जराशी गारवा वाटेल, म्हणजे नाही का थंडाई तेवढीच. आणि तो कुल्फी खायचं चालू आहे. कुल्फी आणली होती इथून दुकानातनं आणि कुल्फी खात खातच मी जराशी म्हणलं चला आता टेरिसवर एक चक्कर मारून यावी. टेरिस पण धुवायचं होतं, पण म्हणलं तर जाऊ उद्या सकाळी धुऊया. आणि मग मी आले इथं टेरिसवर. तर टेरिसवर एवढं ऊन, बाप रे बाप. हे बघा कसलं ऊन. आणि त्या दरवाजा खोलला की राजहंसची आठवण येते. राजहंसला पिल्लं झालेत, त्यामुळे भावाने ना ते राजहंस सांभाळायला त्याच्या मित्राकडे दिलेले, मोठे झाल्यावर घेऊन येऊ म्हटला. आणि इकडे 4 वाजता टाइमपास पोरांना बघा, सिद्धीताईने चिवडा बनवायचं घेतलंय करायला. पोरांना म्हणले नाही का आता 4 वाजलेत, म्हणजे चला काहीतरी. चिवडा किती छान बनवला बघा माझ्या बहिणीने, एकदम कुरुम कुरुम. मी तर खाल्ली बाबा. आणि इकडे अनमोल बघा पोहे करायला लागलाय. पोहे करायला लागले, पोहे हातानेच करायला. मावशी आणि अनमोल 2 जण करायला लागलेत आपले पोहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. अनमोल लाजतोय बघा व्हिडिओ मध्ये यायला कसा.